रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? छानच असणार आहे। तर आज आपण बनवतोय तुटी फुटी। तर बघा की इथे तुटी फुटी किती छान कलर मध्ये झालेली आहे। 3 कलर मध्ये मी तुटी फुटी बनवली आणि घरच्या पपई पासून बनवलेली आहे आणि थोडीशी पपई थोडीशी पिकलेली आहे। आपण तुटी फुटी बनवायला घेऊया। तर तुटी फुटी बनवण्यासाठी चला रेसिपीला सुरुवात करूया। आणि किती छान आणि एकदम अशी सुकलेली आहे बघा, मस्त अशी झालेली आहे। तर तुम्हाला आजची माझी तुटी फुटीची रेसिपी बघण्यासाठी तर रेसिपीला सुरुवात करावी लागणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तुटी फुटी बनवण्यासाठी आपण इथे एक पपई घेतलेली आहे। पपई एकदम झाडाची आणि ताजी तोडून आणलेली पपई आहे बघा। आता आपण ती कट करून साळून धुवून घेऊया। पपई जर समजा घरचीच असेल तर चांगली, नाहीतर मग विकत घ्या। आणि विकत जर आणली तर ती थोडीशी एक दिवस आपल्याला तशीच ठेवायची आहे। मी कच्ची पपई आणली पण थोडीशी आतमध्ये लाल निघाली। कट करून घेऊया आणि साळून घेऊया। त्याच्यात थोडेसे बिया पण निघालेत, थोडीशी नॉर्मल पिकलेली आहे, काही हरकत नाही। याचं बी काढून घेऊ आणि वरतून साळून घेऊ आपण। इथे आपण पपई कट करून घेतली, त्याचं बी काढून घ्यायचंय आणि साळून घ्यायची आहे। एकदम कडक पपई आहे, इथे साळून घ्यायची अशी। इथे पपईच्या आहे ना अशा खापा करून घ्यायच्या, म्हणजे साळायला सोपं जातं। मी इथे अशा खापा करून घेतल्या, अशा खापा करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला साळायला सोपं जातं आणि कट करायला पण सोपं। खालची जी साईड आहे ती साळता येत नाही अशी मोठी, म्हणून कट करून घ्यायची। त्याच्यावालं बी काढून घ्यायचं याच्यातच आणि साळून घ्यायची वरतून। साळायला खूप सोपी जाते अशी। ती तशी मोठी पपई असली का पूर्ण अर्धी हातात पकडता येत नाही, अशी साळायला एकदम सोपी जाते। म्हणून आपण अशी कट करून घ्यायची आणि साळून घ्यायची। बघा किती छान साळता येते, मस्त साळता येते अशी, म्हणजे हातात पण बसते, सटकत पण नाही। आणि पपई आणल्यानंतर कच्ची पपई आणायची, एक दिवस ठेवायची, म्हणजे त्याच्यातला चिक पूर्णपणे निघून जातो। आणि तुम्ही जर पपई आणल्या जर कट केली तर त्याला खूप चिक असतो, म्हणून एक दिवस ठेवायची पपई। एक दिवस ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी कट करून घ्यायची, म्हणजे चिक तिच्यावाला पूर्णपणे निघून गेलेला असतो। चिक हातालाही लागत नाही आणि व्यवस्थित अशी कट होते। आता आपण सगळे अशी कट करून घेऊ आणि मग बारीक साईज मध्ये कट करू। इथं पूर्णपणे आपल्याला पपई साळून झालेली आहे बघा। आता याच्यावाले आपण अजून 2 भाग करून एकदम अशी बारीक कट करून घ्यायची। इथे आपण याच्यावाले 2 भाग करून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। एकदम बारीक साईज मध्ये कट करायचे आपल्याला। ही जर साईज मोठी वाटत असेल तर अजून थोडीशी बारीक करूया। जरा थोडीशी मोठीच वाटते, जरा बारीक करून घेऊया। याच्यावाले अजून 2 करायचे आपल्याला भाग। पपई खूप कडक आहे। अशी बारीक साईज मध्ये पूर्णपणे कट करून घ्यायची आपल्याला। तर पूर्ण सगळे अशी कट करून घेऊया। इथे छान अशी आपल्याला पपई कट झालेली बघा, छान अशी कट करून घेतली मी। आणि आता पाणी स्वच्छ धुवून शिजायला घालून देणार आहोत आपण। इथे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, आधीच पाणी गरम झालं, त्याच्यात आता आपण ही स्वच्छ धुतलेली पपई घालून घेऊया। छान अशी उकळी घ्यायची आहे, उकळून घ्यायचं छान असं मस्त। 15 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। 15 मिनिटं लागते शिजायला। झाकण ठेवून देऊ, 15 मिनिटानंतर बघूया। इथे 15 मिनिटं झाली, आपण आता झाकण काढून बघूया।
तर बघा किती छान अशा मस्त शिजून झालेली आहे, मस्त सॉफ्ट झाली पपई, छान अशी शिजली काय बघूया. तर इथे बघा आपण याच्यावर थोडंसं दाबून बघायचे. हे बघा किती छान शिजलेली आहे, मस्त अशी शिजलेली पाहिजे. आता आपण काढून घेऊया. छान शिजली. एका डिश मध्ये काढून घेऊया. इथे मी पूर्णपणे पपई काढून घेतली, पाणी